आई होप सो आई एम विजिबल टू यू ऑल गाइस, नहीं तो मुझे क्या फिर से और एक रीचेक लेना पड़ेगा। एंड अभी शाम के बज रहे 8:30, तर संध्याकाळचे वाजले आहे 8:30 आणि मी झोपूनच उठले आहे 7 वाजता. बिकॉज गाईज मी एक असाइनमेंट कंप्लीट करत होती 2-3 दिवसापासून. बिकॉज मी एक असाइनमेंट कंप्लीट करत होती, सो दुपारी जेवण वगैरे झाल्यावर परत मी तेच करत होती. मग संध्याकाळ झाली, पोस्टिंगचा टाइम झाला, 4-4:30 वाजले, मला यायला लागली झोप. आणि मला वाटलं यार मी थोडी झोपूनच घेते, काय माहिती यार बॉडी अशी, मतलब असं पण नाही मी काय करते तरी बॉडी एक्झॉस्टेड फील होते, असं वाटतं थोडं झोपायचं. हा आळसपणा आहे का, हा बोलतात ना विचार का, टेन्शन घेते त्यामुळे मला झोप येते, काय माहित नाही मला काय चालू आहे माझ्यासोबत. बट काहीतरी चालू आहे माझ्यासोबत, माझ्या बॉडी सोबत. आय एम ट्राईंग टू इट हेल्दी, टू बी हेल्दी, खरं सांगते. बट आज थोडी चूक झाली माझ्याकडून. मी 2-3 पीस चिप्स खाल्ले. बिकॉज माझे फेवरेट चिप्स माझ्या समोर होते आणि मी कंट्रोल नाही करू शकले. ते आमच्या जवळच्या दुकानात नाही मिळत बरं का, ते माझे फेवरेट जे चिप्स ते आमच्या जवळच्या दुकानात नाही मिळत. माझ्या बापांनी बाहेरून आणले होते, त्यांना नव्हतं माहिती की ते माझे फेवरेट चिप्स आहेत, त्यांनी त्यांच्यासाठी आणले होते ते. तो काय ते आणले त्यांनी आणि मला कंट्रोल नाही झालं. मग काय मी 2-3 तर खाऊनच घेतले. बिकॉज इट्स सो हार्ड टू कंट्रोल ऑन शुगर, टू कंट्रोल ऑन चिप्स, फॅट आणि या सगळ्या गोष्टी. त्यामुळे जास्त ब्लोटिंग वगैरे होते, बेली फॅट वगैरे वाढतो. सो बट आय ट्राईड. आज 3रा दिवस आहे माझा की मी काहीच नाही, शुगर नाही, मी चहा नाही पिली आहे. मेन म्हणजे आय एम अ टी लवर, बट मी चहा नाही पिली आहे. कॉफी पिली आहे बट स्ट्रॉंग आणि थोडं तसं टाईप्स. तर मी चहा नाही पिली आहे 3 दिवस झाले आणि 3 दिवस बिना चहाचे. फक्त मी इव्हेंटला तर राहते, इव्हेंटला पण मला एकदा तरी चहाची चुस्की लागते बाबा, चहाची चुस्की लागतेच. सो इट्स सो मतलब की यार टी लवर्स, कम ऑन, यू कॅन डू इट. गाईज इग्नोर माय थोबडा, इग्नोर माय अवतार, बिकॉज आय एम अनस्क्रिप्टेड नो. तर अनस्क्रिप्टेड काय असतं, जसं आहे तसं. आता मी अशीच राहते, मी अशी शॉर्ट्स वगैरे घुमतात. ही जी सँडो आहे ना ती घातली माझ्या पप्पाची, तर मी अशीच जाते. आणि गाईस मला शूटिंग लवकर स्टार्ट करायची होती, बट 8:30 वाजता मी स्टार्ट केली. बिकॉज थोडासा मॅटर झाला होता, तो मी तुम्हाला सांगू नाही शकत. आय विश मी तुम्हाला सांगू शकले असती, तुम्हाला पण खूप इंटरेस्ट आला असता. आणि म्हणजे आज मला वाटतं, म्हणजे पहिले मला वाटायचं की यार खूप इझी आहे कॉन्टेंट क्रिएशन असो, म्हणजे ब्लॉगिंग असो, सगळं खूप इझी. काय कॅमेरा माझा पकडायचं, आपल्याबद्दल बोलायचं आणि बस. बट इट्स सो फकिंग डिफिकल्ट, खूप जास्त डिफिकल्ट आहे. आणि इट्स हिटिंग मी सो हार्ड की म्हणजे बघा ना, इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढत नाहीये, ठीक आहे, व्ह्यूज कमी होत चालले. आधी तरी व्ह्यूज जास्त होतात, व्ह्यूज कमी होत चालले. इंस्टाग्रामवरती फॉलोअर वाढत नाहीये, ठीक आहे ना. युट्यूब वरती पण एवढा काय खास रिस्पॉन्स नाहीये, व्ह्यूज नाहीये. तो मला असं डिमोटिवेटेड टाईपचं आज फील होत होतं. आज म्हणजे आज खूप जास्त होत होतं. बिकॉज वाटत होतं यार मी एवढं करते एवढं देते. हा भले मी फॉलोअर्स मागत नाही, बोलते मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बट मला मनामून ते एक असतं ना, माझे फॉलोअर्स वाढू, मी सबस्क्रायबर्स वाढू, लाईक जास्त, व्ह्यूज जास्त. बट तसं होत नाहीये, ठीक आहे. आता मला असं वाटतं का आपण रिअल कॉन्टेंट पोस्ट करत जाऊ कधी ना कधी तर आपण होऊ. मला बोलतो तर टाइमच नाही काहीतरी न्यू ऍड करू का, हे ऍड करू. आता आज दिवसभरामध्ये माझा प्लॅन होता शूट करायचा, बट तो पॉसिबल झाला नाही बिकॉज काही रिझन्समुळे. असंच होतं आहे. सो मी विचार केला की चला काहीतरी आपण बोलूच. बट माझे असे बोललेले व्हिडिओ नाही जात, बल्कि तुम्हाला हेच बघायला पाहिजे, कारण की हेच बघायला तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल की बोलते माझ्या डोक्यात पडलेला आहे फरक. ब्लॉगिंग मध्ये मला असं वाटतं ना हशी मजाक करायची, ती मी रिअल मध्ये हशी मजाक करते, रिअल मध्ये पण, घरामध्ये पण. पप्पा मम्मी बोलतात काय असं मी अशी करते. कोणी काय बोलवलं त्याला असं करते, अशी करते, हसते. लोक बोलतात मला, मम्मी बोलते बेटा ही ब्लॉगिंग नाही चालली आपल्या घरात, आपण नॉर्मल बोलतोय, तो असं नको करून. मी बोलली मी झाली आहे सायको, बोलली मला झाला आहे प्रॉब्लेम, सो मग असंच बोलायला पडतं. सवय लागली काय, रडू कुठीवर आले, काय शूट करू, काय करू यार, एवढं विचार करावा लागतो. त्यामध्ये घराची कामं आहे, सगळं जॉबचं टेन्शन, इकडं तिकडं बघते, मी ट्राय करते. माझी लाईफ अचानक डिफिकल्ट होऊन गेली आहे. आणि मी पहिली बात तर मी विचार केला लाईफ डिफिकल्ट झाली तर आपण आपल्या हेल्थला सुधारू. तर मी हेल्थवर काय बोलतात ध्यान देणं सुरू केलं आहे एवढ्या वर्षातून. म्हणजे मी आधी पण करायची, फॉर काय इन्फॉर्मेशन, मी आधी पण खूप एक्सरसाइज वगैरे करायची. नंतर मी जशी एक्सरसाइज सोडली ना करणं, तसं मी फुगत गेली. मी परत ते सुरू केलं आहे. बट लेट्स सी आता मी किती दिवस ते कंट्रोल करू शकते, किती दिवस नाही. आणि एक ऍडवाइस यार गाईज, एक ऍडवाइस बघा, कन्सिस्टन्सी मॅटर्स. भलेही तुम्हाला रिझल्ट 1 महिना नाही येऊ, 2 महिने नाही येऊ, 3 महिने नाही येऊ, बट कधीतरी येईल, असे माझे तरी विचार आहे. सो बी कन्सिस्टंट अबाउट युअर वर्क. तुम्ही जे पण करताय ना, जेव्हा तुम्हाला आवडतं त्याच्यामुळे तुम्ही तुमचा बेस्ट द्या. तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यामधून होऊन निघाल, मग छोटं काम असो, मोठं काम असो, काय पण काम असो. सो हे माझे विचार आहेत, हे मीच फॉलो करणार आहे ऑफकोर्स. आणि हा कोणाचं बघून नाही बोलत आहे, काय नाही, इट्स जस्ट माय थॉट्स. आणि मला गिव्हअप नाही करायचंय, मला एवढं माहिती आहे. बघू माझ्यामध्ये किती क्षमता आहे, पण मी गिव्हअप आता तर नाही करणार. सो लेट्स सी. बट कधी कधी मी थोडी ऑफ होऊन जाते, थोडी डिम होऊन जाते, इट्स ओके टू बी ऑफ, इट्स ओके.
ऑफ व्हायचं 2-3-4 दिवस थोडस नॉर्मल व्हिडिओज टाकायचे काय एवढं करायचं नंतर पण परत आपल्या लाईनीवरती यायचं परत फालतूगिरी सुरू करायची ती मी सुरू करेलच बट त्यासाठी मला कुठेतरी जावं लागेल. मला एक सांगा कुठे जायला येतो लगता आहे ना जाऊन फिरायचा ब्लॉग काढायला येतो लगता आहे वॉटर पार्क मध्ये गेली होती माझे 2,000 रुपये खरंच आले तिकडे आणि ऍज अ मिडल क्लास गर्ली मी इट्स नॉट अफोर्डेबल फॉर मी रोज रोज जाऊ 6 महिन्यातून एकदा जाणं इज अफोर्डेबल फॉर मी 6 महिन्यातून 2दा फिरणं इज अफोर्डेबल फॉर मी किंवा एकदाच फिरणं वर्षातून 5दा फिरणं इज अफोर्डेबल फॉर मी मी हर महिन्याला फिरू नाही शकत आता तरी या सिच्युएशनला तरी इट्स ट्रूथ सो म्हणून मी काय करते काय करू काय करू काय करू काय समजत नाही मला डोक्यात पडला फरक 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 मिठे पान की दुकान ऊपर झुल्ली का मकान बच के आना मेरी जान ता 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 रे मीठे पान की दुकान ऊपर झुल्ली का मकान बच के आना मेरी जान ता 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 ता